ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची हत्या। गोळ्या झाडणाऱ्या मॉरिस नोरोन्हाचं घोसाळकरांसोबत आधी फेसबुक लाईव्ह मध्येच गोळीबाराचा थरार। पैशांच्या वादातनं मॉरिस नोरोन्हाचा अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार, तर स्वतःवरती गोळी झाडत मॉरिसची ही आत्महत्या। मॉरिसचा पीए मेहुल पारिख पोलिसांच्या ताब्यात। राज्यात गुंडांचं सरकार बसलंय, दोनही बाजूने गुंडगिरी सुरू आहे। घोसाळकरांवरील गोळीबाराप्रकरणी आदित्य ठाकरेंची टीका। घोसाळकर गोळीबार प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट, दोघांमध्ये तासभर चर्चा। उद्धव ठाकरेंचा आजचा शाखा भेटींचा कार्यक्रम रद्द, ठाकरे कुटुंबीय सकाळी दहिसरला अभिषेक घोसाळकर यांच्या कुटुंबियांची भेट घेणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज 60वा वाढदिवस, मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय, रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी न करण्याचे आदेश। ठाकरेंचे आणखी एक आमदार शिंदेंच्या गळाला, जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात ठाकरेंना धक्का बसणार, ठाकरेंचे आमदार रवींद्र वाईकर शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता। राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक, नागपूरच्या संविधान चौकात राहुल गांधींच्या विरोधात आज आंदोलन। राज्यात प्राथमिक शाळांच्या वेळा बदलणार, सर्व माध्यमांचे 4थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतर भरणार, विद्यार्थ्यांच्या स्वास्थ्यासाठी राज्य सरकारचा निर्णय। पाकिस्तानमधल्या निवडणुकीत इम्रान खान समर्थक बहुमताच्या दिशेनं, नवाज शरीफ यांचा पक्ष दुसऱ्या तर बिलावल भुट्टो यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर। 19 वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाची पाकिस्तानवर मात, रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।